तैसे पुढिलाचे नेतापे, कळवळलिये कृपे, सर्वस्वेसी दिधलेही आपण पे, थोडेची गमे. ओवी आहे 157, अध्याय आहे 16वा. अर्थ असा आहे की एखाद्याचे दुःख पाहून ज्याला कृपेचा कळवळा येतो आणि तो त्या दुःखित माणसाच्या साह्यासाठी आपले सर्वस्व देऊन सुद्धा आपण काहीच दिले नाही असे मानतो. आपल्या समोर असलेल्या पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय त्याला दुसरी कोणतीच गोष्ट सुचत नाही, असा ह्या ओवीचा अर्थ आहे. आणि या संबंधात खरं तर एकनाथ महाराजांची पण गोष्ट आहे आणि तशीच गोष्ट एका गावातील एका आजीबाईंची आहे. एक खूप मोठे गाव होते आणि त्या गावाच्या जो सावकार किंवा मुखिया होता आपण असं म्हणूया, त्याचा खूप मोठा चौसोपी वाडा होता. अर्थात वाडा खूप मोठा होता. तो गावापासून थोडासा दूर होता म्हटलं तरी चालेल. आणि एकदा काय झालं की त्यांचा, आता तुम्हाला माहिती की त्या काळातले वाडे असे खूप मोठे दरवाजे वगैरे असे सगळे असायचे. तर त्यावेळेला काही लाईट नव्हते. रात्रीच्या वेळेला दारावर एखादा पहारेकरी असायचा. पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही, काही दरोडेखोर आले. त्यांनी त्या पहारेकऱ्याला बांधून ठेवले. अर्थातच त्याच्या हातातनं त्या किल्ल्या वगैरे घेऊन दारं उघडली आणि ते थेट घरात घुसले. आता घरातली इतर मंडळी तर खरंच झोपी गेली होती. पण आपल्याला माहिती आहे की म्हाताऱ्या माणसाला रात्रीची झोप लागत नाही आणि आपण म्हणतो ना की खुट्ट वाजलं तरी त्याला जाग येते. तशाच या आजीबाईंना जाग आली आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी विपरीत घडतंय. पण त्या गपचूप बसून राहिल्या आणि त्यांनी आपल्या जीवाच्या भीतीने म्हणा, कारण त्यांनी आरडाओरडा केला असता तर त्या चोरांनी त्यांना ठार मारून टाकलं असतं. आणि मग त्यांनी बघितलं की त्या चोरांनी घराची तिजोरी पण उघडली. तिथलं काय दागदागिने होते, काय थोडाफार पैसा होता, तो सगळा घेतला आणि त्याचं एक गाठोडं बांधलं आणि ते गाठोडं बांधून ते स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. कारण की त्या चोरांना 2 दिवसात कुठे जेवायला मिळालं नव्हतं आणि ते एकमेकांना म्हणत होते की अरे एवढं मोठं घर आहे, इथे स्वयंपाकघरात आपल्याला काहीतरी खायला नक्कीच मिळेल. आता हे गाठोडं आपण इथेच ठेवू. आता तर कोणी इथे उठलेलं नाही आहे आणि उठलं तर एकाने इथे लक्ष द्या. जो कोणी उठेल, आरडाओरडा करायचा प्रयत्न करेल, त्याला आपण काय करायचं माहितीच आहे, तशी त्याची अवस्था करून टाकायची. आणि मग ते काही 4-5 चोर जे होते ते स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. तिथं त्यांना थोडंफार खायला मिळालं, पण त्यांचं काही पोट भरलं नाही. ते म्हणाले अरे पुरतं पोट काही भरलं नाही, ह्याच्यात काय एका माणसाचं सुद्धा जेवण होणार नाही. आपण तर 4-5 जण आहोत, काय करायचं. आता हे असं सगळं ऐकल्यावरती आजीबाई तर जाग्याच होत्या. त्या हळूच उठल्या, स्वयंपाकघरात गेल्या आणि त्या म्हणाल्या की बाळांनो, तुम्हाला भूक लागली आहे का रे? थांबा, तुम्ही इथे बसा, आधी हातपाय धुवा, मी तुम्हाला थोडंसं पाणी देते, पाणी प्या आणि मी तुम्हाला पटकन काहीतरी रांधून म्हणजे काहीतरी तयार करून देते. तुम्ही बसा, मी तुमचं काही म्हणजे आरडाओरडा करणार नाही, काही नाही. आणि तुम्ही जे काय ते काय आमची इकडे चोरी केली आहे ते सगळं तुम्ही घेऊन जा, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण माझ्या घरातनं कोणी असं उपाशी जाऊ नये अशी माझी फार इच्छा असते. माझ्या घरातनं नेहमी सगळेजण काय असतात ते जेवून खाऊन संतुष्ट होऊनच जातात. तर तुम्ही थांबा, असं म्हणून आजीबाईंनी पदर खुचला, चूल पेटवली आणि पटकन तिने स्वयंपाक तयार केला. अगं त्या चोरांना काय पंचपक्वान्नाची गरज नव्हती. त्यांनी पटकन एक 7-8-10 भाकरी थापल्या. मोठ्या मोठ्या भाकरी चुलीवर छान भाजल्या. त्याचा खमंग वास आता ह्या चोरांच्या अगदी नाकात गेला. ते म्हणले आम्हाला तशीच गरम भाकरी द्या. तर त्या म्हणल्या नाही नाही, मी तुम्हाला पटकन काहीतरी तोंडी लावायला झुणका करून देते. आणि मग त्यांनी मोठ्या कढईत अगदी छान भरपूर तेल वगैरे घालून झुणका तयार केला आणि त्यांच्या पुढ्यात ते जेवण ठेवलं. आता कोरडी भाकरी कशी खाणार म्हणून त्यांनी फडताळातनं लोण्याचा वाडगा काढला, तोही त्यांच्या पुढे ठेवला. अहो आता लोणी वगैरे ह्या गोष्टी तर ह्या चोरांना माहिती नव्हत्या. त्या म्हणल्या, तो म्हणले की हे काय आहे, हे नको आम्हाला असलं काही.
तर ती म्हटली, नाही नाही, तुम्ही लोणी लावून भाकरी खा, ती खूप छान लागेल आणि तुम्ही संतुष्ट व्हाल, तुमचं पोट छान भरेल. आणि आता ते काही त्या चोरांना सुचेना. खरं तर भूक लागली होती आणि ही बाई इतकी आग्रह करून जेवायला वाढत होती. आता हे सगळे चोर अगदी व्यवस्थित पोटभर जेवले आणि मग तिथे हातपाय धुतले आणि परत त्यांनी सांगितलं आणि आजीबाईंना त्यांनी पाया पडले आणि त्यांना नमस्कार केला. आजीबाई म्हणल्या की हां, आता ते काय ते गाठोडं आहे बांधलेलं, ते पण तुम्ही घेऊन जा. कारण की काय आहे, तुम्ही मुख्य कशासाठी आला होतात? इथे चोरी करायला आला होतात. तर तुम्ही ते घेऊन जा. ते घेऊन गेलात म्हणून आम्ही काही म्हणजे तुम्हाला शिक्षा वगैरे करणार नाही. मी तुम्हाला काही पकडून पण देणार नाही. मला फक्त कोणी भुकेलेला असला की मला बघवत नाही. आता असं म्हटल्यावर ते चोर मनोमन खरं तर लाजले. ते त्या आजीबाईंच्या पाया पडले. ते म्हणले की नाही नाही आजीबाई, ज्या घरातलं अन्न आम्ही खाल्लं आहे, म्हणजे मीठ खाल्लं आहे, तिथे आम्ही असं काही गद्दारी करणार नाही. आम्हाला ह्यातलं काहीच नको. तुम्ही आम्हाला बाळांनो म्हणून हाक मारली, आम्हाला मुलाप्रमाणे अगदी भुकेच्या वेळी छान सुग्रास जेवायला वाढलं. आता मी तुमच्याकडचं हे सगळं धन घेऊन जाऊ शकत नाही. ते नेलं तर आम्ही खूप मोठ्या पापातच पडू. पण आजीबाई म्हणाल्या की अरे नाही नाही, ते पाप पुण्याच्या गोष्टी नाही, चोरी हा तुमचा व्यवसाय ना, तुम्ही तीच करायला आला होतात ना, तर तुम्ही हे धन घेऊनच जा. अर्थात त्या चोरांनी ते धन नेलं नाही. पण आजीबाई तितक्याच दिलदार होत्या. त्यांनी त्यातल्या काही नाणी काढली आणि त्या चोरांना दिली आणि त्यांना सांगितलं की बाळांनो, आजपासून हा वाईट धंदा आहे, तो तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही चांगल्या सन्मार्गाला लागा. तुम्हाला कधी काही कामधंदा हवा असेल तर माझ्याकडे हक्काने या. आमचं खूप मोठं शेत आहे, तिथे मी तुम्हाला काम देईन आणि तिथे काम करून तुम्ही आपलं पोट भरा. शेताच्या कडेला तुम्ही तुमची झोपडी उभारा आणि तुम्ही आपलं उर्वरित आयुष्य चांगल्या मार्गाने जगा. अगदी अशीच गोष्ट एकनाथ महाराजांच्या बाबतीत सांगितली जाते की त्यांच्याकडे जेव्हा चोर आले होते, तर त्यांना तर ते सगळं न्याय असं सांगितलंच. त्यांना जेव्हा खायलाही घातलं आणि ते म्हणाले की अरे तुम्ही हे सगळं माझ्या घरातलं घेतलं नाही आहेत, आतल्या बाजूला अजून पण माझ्याकडे काही धन आहे, ते पण मी तुम्हाला आणून देतो. आणि म्हणून त्यांनी घरातलं ते उरलेलं धन सुद्धा त्या चोरांच्या पुढे आणून ठेवलं. मग ते एकनाथ महाराज होते आणि अर्थातच त्या तिथल्याही चोरांना, एकनाथ महाराजांच्याकडे गेलेल्या चोरांना सुद्धा आपल्या त्या काय जे कृत्य केलं होतं त्याचा पश्चाताप झाला आणि एकनाथ महाराजांनी पण त्यांना ह्या आजीबाईंप्रमाणेच उपदेश केला आणि चोरीचा हा जो काही वाईट व्यवसाय होता, म्हणजे आपल्या भाषेत खरं तर धंदा, तो त्यांना सोडायला लावला आणि त्यांना सन्मार्गाला लावला.